नमस्कार मित्रांनो, तर तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे मी सकाळचा नाश्ता करते, म्हणजे दूधच घेतलाय मी आणि पिल्लूला आजी सांभाळते म्हणून मी ते निवांतपणे नाश्ता करूच शकते. तर इथे आजीने मालिश करून झाली होती आणि ती तिच्यासोबत खेळत होती. किती सुंदर नातं दिसतंय ना हे, म्हणजे आजी आणि नातीचं नातं, म्हणजे प्रेम, माया आणि मायेचं उबदार नातं किती सुंदर दिसतंय. आणि खरंच मला खूप मी नशीबवान समजते की मी हे जे क्षण आहेत ते सगळे टिपून ठेवू शकते माझ्या व्हिडिओद्वारे, कारण हे नंतर जेव्हा बघणार तेव्हा किती सुंदर वाटेल आणि किती त्या आठवणी ताज्या होतील, म्हणून खूप बरं वाटतंय. आणि त्याच्यानंतर आजीला तर नातीची एवढी काळजी की आजी रोज सकाळ संध्याकाळ त्याची नजर काढत असते, म्हणजे मोहरी आणि मिठाने त्याची नजर काढते. आणि जर मोहरी आणि मीठ तडतडलं तर म्हणजे नजर झाली असं मानलं जातं आमच्या इथे. नंतर इथे मी बाळासोबत खेळत होती आणि तीही फुल एन्जॉय करत होती. त्याच्यानंतर इथे आज मम्मीने केले होते भजे, आणि ते पण मिरचीचे भजे, आणि ते मला एवढे हिंवत होते की मी त्यांना खाऊ शकत नाही, पण माझं असं मन राहत नव्हतं आणि मला एवढं तोंडाला पाणी सुटलं होतं की बस रे बस. तरी मी माझा मोह टाळला आणि नाहीच खाल्लं शेवटी. आणि इथे पिल्लूचे बाबा आले होते, तर 2 दिवसांनी आले होते म्हणून त्यांना तिला बघून एवढा आनंद झाला, ती झोपेतून उठली आणि त्याच्यानंतर त्यांच्यासोबत खेळू लागली. तर बापलेकीचं नातं किती सुंदर असतं ना, म्हणजे त्यांच्या मिठीत गेल्या गेल्या ती लगेच आनंदाने खेळू लागली. आणि तिला सुरक्षित वाटत असणार आहे, कारण जेव्हा आपल्याला खूप सुरक्षित वाटतं तेव्हाच माणूस एन्जॉय करू शकतो, प्रेम वाटतं, जिव्हाळा वाटतो. तर ते दोघं एकदम छान असे खेळत होते आणि त्या दोघांना बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण हे स्वप्न आम्ही खूप आधी बघितलं होतं. जेव्हा लग्न झालं प्रत्येक जण विचार करतो की आपली एक छोटीशी फॅमिली असावी आणि ती कुठेतरी आता कंप्लीट होते, म्हणून खूप बरं वाटतं. आणि ती काय बाबांच्या मिठीत झोपली नाही, कारण बाबांसोबत फक्त तिला मजा करायला पाहिजे, एन्जॉय करायला पाहिजे. नंतर मी तिला घेतलं आणि मी ट्राय करत होती की ती झोपेल म्हणून, कारण रात्रीचे ऑलमोस्ट 12 वाजले होते, पण तिने काही झोपायचं नाव काही घेतलं नव्हतं. म्हणून मी ते अंगाई गीत गाऊन तिला झोपवायचं ट्राय करत होती. आणि शेवटी मीही दमली, मग काय करणार, शेवटी आजी हाच पर्याय. म्हणून रात्रीचे 1:30 वाजले तेव्हा कुठे जाऊन ती थोडीफार झोपली होती असं आम्हाला वाटलं होतं, पण खाली ठेवलं आणि लगेच उठली. म्हणून मग परत आजीने हातावर घेऊन तिला किती वेळ थोपवत होती आणि त्याच्यानंतर ती जाऊन कुठेतरी आता झोपली आहे. आणि तुम्ही बघू शकता रात्रीचे 1:30 वाजले आणि तेव्हा ती जाऊन कुठे झोपली आहे. आणि अशा पद्धतीने आजचा दिवस कंप्लीट झालाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.